आज सकाळी सकाळी म्हणजे शौनकची इच्छा झाली की आज वफल खायचे. तर म्हटलं ठीक आहे की आता उठायला जरा लेटच झालं होतं, तर आता म्हटलं हे जरा वफल बनवू आणि लंच स्किप करू, कारण लेट झालं होतं आणि मला जायचं होतं बँकमध्ये. तर हे घेतलं मी वफल मिक्स. तर लाकासाचं हे वफल मिक्स आहे आणि मेजरमेंट दिल्याप्रमाणे ऑइल आणि पाणी वगैरे मिक्स करून त्याचं मी ते बॅटर बनवून घेतलं. तर त्याच्यातले सगळे ते आपल्याला फेटून त्याच्यातले ते सगळे जे लम्स होतात, गोळे होतात, ते सगळे आपल्याला काढून टाकायचे आहे. आणि हे लाकासाचं वफल मिक्स आहे. त्यांचे वेगळे वेगळे अजून प्रॉडक्ट आहे आणि मी हे आपलं ऑइल यूज केलेलं आहे आणि हे आहे माझं वफल मेकर. तर ते जरा हे आहे, पण ठीक आहे, काम निघून जातं त्यांनी. तर हे असं त्या वफल मेकरला ऑइल लावून घ्यायचं आहे, नेहमीप्रमाणे आपण असं करतो तसं. आणि बस मग हे बॅटर त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर वफल हे ओरिजिनल पण असतात, त्याच्यासाठी तुम्हाला मग मॅपल सिरप वगैरे लागतं खायला. पण हे शौनकचं चॉकलेटवालं त्यांनी ऑर्डर केलं होतं, तर त्याला हेच खायचं होतं. ते आजकाल बेल्जियम वफल वगैरे मिळतात ते. आणि असं ते घाई सगळं केलं. तर बघू शकत आहे तुम्ही. कधी कधी ना तुम्हाला खूप घाई असते, तुम्हाला हे बनवायची इच्छा नसते, पण पोरांची इतकी जिद्द असते आणि मग सगळ्या गोष्टी घरात असतात, म्हणून असं वाटते की नाही बा ते आपण बनवलं पाहिजे. आणि बघू शकता तुम्ही हे वफल हे अजून थोडे क्रंची व्हायला पाहिजे होते, पण ते का झाले नाही मला माहीत नाही. मग मी त्याला परत हे केलं. मे बी काहीतरी माझं मेजरमेंट चुकलं असेल किंवा टेम्परेचरचा प्रॉब्लेम असेल, कारण ते मी फ्रीजरमध्ये ठेवलं होतं. तर ते तुम्ही बघू शकता. ते थोडं वर चिटकलेलं होतं, तर मी त्याला डबल थोडं होऊ दिलं. मला ते थोडंसं वरून क्रंची वगैरे पाहिजे होतं, म्हणजे ओरिजिनल त्याचं टेक्स्चर तसंच असतं. आणि हे मग नंतर मी काढलं तर हे असं निघालं. तर थोडंसं ते सॉफ्टच होतं, जसं मला पाहिजे तसं ते झालं नाही. पण प्रत्येक वेळेसच असं काही नाही आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी परफेक्टच केल्या पाहिजे आणि तुम्ही विचार केला तशा त्या परफेक्टच झाल्या पाहिजे. कधी कधी आपला मूड नसतो, कधी कधी काही कमी जास्त होते आणि त्याच्यामुळे असं हे येतात. त्यामुळे डिप्रेस व्हायचं काम नसते. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर ते खाण्यालायक आहे तर खा, नसेल खाण्यालायक तर दुसरं काही खा. ऑप्शन असतातच, पण आपण इंडियन बाया असं जेवण सहसा वाया जाऊ देत नाही, आपण त्याचं काही ना काही बनवतोच. तर हे बघा, ही आता माझी दुसरी बॅच होती. ही एकदम अशी व्यवस्थित निघालेली आहे. आणि अशा प्रकारे आम्ही वफल खाल्ले आणि दूध पिलो आणि मग आम्ही आमच्या कामाला निघालो. आम्ही दोघंच घरी असल्यामुळे आमचं काही फार असं पर्टिक्युलर नसते की बा घाई जर असेल तर आम्ही तिथे उभ्या खाऊन प्लेट तिथेच 2 डिशवॉशरला टाकून देतो. असं फार असं बसूनच नाश्ता केला पाहिजे, माझा तर बसूनचा जेवणचाही विषय नाही आहे, कारण मला अखिलेशमुळे खूप सवय पडलेली आहे घाईघाईत उभ्या खायची वगैरे. तर हे बघा, आता मी हे तिसरी बॅच टाकलेली आहे. मला फार इतकं आवडत नाही हे वफल पॅनकेक प्रकार, पण पोरांना म्हणजे शौनकला आवडते तर मी करून देते. तर असं होतं मग आमचा नाश्ता आणि लंच.